नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्नर्स मावळे ऑनलाईन सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत। आज आपण आपला गुणोत्तर प्रमाणचा भाग 4 बघणार आहोत आणि ह्याच्यानंतर जे लेक्चर होईल ते शेवटचे लेक्चर होईल आपलं गुणोत्तर प्रमाणमध्ये। ओके, आपण थोडंसं प्रश्नांची संख्या कमी केलेली आहे, परंतु जेवढे काही टाईप व्हेरिएशन्स असतील ते आपण याच्यामध्ये कव्हर केलेले। ठीक आहे, आता याच्यामध्ये जो भाग बघणार आहोत त्या भागामध्ये मला वाटते लास्ट भागामध्ये आपण एक मिनिट आज आपण नाण्यांची संख्या काढणे हा पोर्शन स्टार्ट करणार आहोत आणि तिथून पुढे मग इतर जे काही क्वेश्चन्स आलेले होते त्या टाईपमध्ये बसणारे आपण तिथे घेणार आहोत। ठीक आहे, चला यावर आता याच्यामध्ये आपण मला वाटतं हे मध्यम पद हे तर झालेलं होतं। ओके, हे पण झालेलं होतं। हां चौथे पद हे झालेला आहे पोर्शन। एका कार्यालयात हे एची दुप्पट एकच मिनिट ओके, हे झाला होता भाग। हा पण झालेला आहे। चला या आता 3 संख्यांच्या बेरीज। ओके, हे लास्ट होता 3 संख्यांच्या बेरजेवाला। इथपर्यंत आपण आलो होतो, हा आपला पोर्शन चालू होता। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 60वा आपला प्रश्न चालू होता। आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, याच्यामध्ये आपल्याला अशा आपण 3 प्रश्न याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि तिघांमध्ये फरक आहे। बरं, तिघांमध्येही फरक आहे। काय फरक आहे तुम्हाला कळेल आता। एका संख्येचा 40% हा कोणाच्या बरोबर आहे हो? हा दुसऱ्या संख्येच्या 3/5च्या बरोबर आहे। बरोबर आहे। चला या आता समजा एक संख्या म्हणूत ए, काय म्हणूत पहिली संख्या ए चा किती टक्के? ए चा पाहिजे 40%। बरोबर आहे, मग ए चा 40% हा कोणाच्या बरोबर? बरं, हे भागिले मी 100 का लिहिलं? कारण 40% जे होतं ना त्या टक्क्याचं चिन्ह काढून टाकायचं असेल तर भागिले 100 लिहायचं आणि द्यायचं असेल तर गुणिले 100 करायचं। ठीक आहे, चला या मग आता हे कोणाच्या बरोबर आहे? तर हे दुसरी एक संख्या आहे, तिला बी म्हणून, तिच्या 3/5च्या बरोबर आहे। ओके, चला जेवढा भाग देता येईल तेवढा द्या। तुम्हाला ए भागिले बी विचारलंय त्या 2 संख्यांचं गुणोत्तर। 20 दोन्ही 40, 20 100। वरी सगळे गुणाकारात आहेत बघा, इकडं पण आहेत। जर असं असेल वरी पण गुणाकारात, काय वरी गुणाकारात असतील आणि बरोबरीचं चिन्ह असेल तर जे काही तुमच्या छेदामध्ये आहेत ना ते तुम्ही भाग देऊ शकता, मग 5 1 5 म्हणू शकता। चला ए, आता हा बी वरी आहे, बी कुठं आला? इकडं कोण उरलं? 3, हे 2 काय झालं? भागाकारात गेलं 2, म्हणजे याचा अर्थ हे काय झालं तुमचं 3/2। उत्तर काय आलं तुमचं 3/2। ठीक आहे, चला थोडंसं गळ्याला प्रॉब्लेम आल्यामुळे आपल्याला आवाज जास्त हे करता येणार नाही। पहा आता तरी तुम्हाला माईकमध्ये व्यवस्थित क्लिअर आवाज येतोय। या आता इथं काय म्हणले? एका संख्येचा, वापस तुम्ही काय म्हणणार? एका संख्येचा, आता तुम्ही काय म्हणणार? ए आहे, तिचा किती? 3/5 हा दुसऱ्या संख्येच्या किती आहे? 75% म्हणा ना। काय म्हणणार बघा, एका संख्येचा, आता आपल्याला चा म्हणलं की काय असतो? गुणाकार असतो, हे माहित आहे। मग एका संख्येचा म्हणजे ए चा 3/5 कोणाच्या बरोबर आहे? 75%। पण कोणाच्या? दुसऱ्या संख्येच्या, म्हणजे बी च्या 75 भागिले 100। 25 त्रिक 75, 25 4 100। ओके, आता तुम्हाला काय काढायचंय? ए भागिले बी। ए वरी आहे ना तिथंच ठेवा, बी इकडं आणा, तो आला खाली। आता पुढे ज्या संख्या आहेत त्या तशाच ठेवा। इकडं हा 5 भागाकारात, तिकडे गेला की तो वरी जातो किंवा गुणाकारात, इकडं खाली आहे ना तिकडं वरी, म्हणजे याचा अर्थ हा 5 इथं गेला आणि 3 वरी आहे, 3 इकडं खाली येईल। मग आता कोण कटलं? 3 3 कटलं। उत्तर काय आलं तुमचं? 5/4। उत्तर काय आलं तुमचं? 5/4। ठीक आहे, चला नेक्स्ट। हे जे आहेत ना हे तुम्हाला अग्रवालच्या बुकमध्ये हे 3ही प्रश्न सापडतील बघा। हे कारण ते पण प्रश्न कोणते तुमचे TCSचे PYQs आहेत। ओके, म्हणून हे आपल्याला महत्त्वाचे क्वेश्चन आहेत। आता इथं काय आहे पहा, थोडंच तुम्हाला इथं गृहीत धरावं लागेल। काय म्हणले? 2 संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20% आणि 50% अधिक। आता तुम्हाला 20% आणि 50% अधिक याचा अर्थ काय होतो पहा आता। आणि दुसरी गोष्ट काय म्हणले? कवा 2 संख्या तिसऱ्या संख्येच्या अनुक्रमे, समजा आपण असं म्हणूत बघा बरं, तिसरी संख्या, समजा आपण असं म्हणू तिसरी संख्या ती समजा जर 100 असेल तर दुसरी संख्या तिच्यापेक्षा कितीनं जास्त,
तर दुसरी संख्या बघा, दोन संख्या अनुक्रमे तिसऱ्या संख्येपेक्षा 20%, म्हणजे दुसरी संख्या 20% अधिक आहे. जर समजा तिसरी संख्या 100 असेल तर तिसऱ्यापेक्षा 20% अधिक, म्हणजे याचा अर्थ काय, 120 आहे. बरोबर आहे, 20% अधिक. आता आपला शेकडेवारी नफा तोटा जेव्हा होईल त्यावेळेस ह्या गोष्टी तुम्हाला एकदम साध्या वाटतील ह्या, की आपण हे डायरेक्ट 120 कसं काय लिहिलं. जेव्हा तुम्हाला वाढ म्हणते अधिक म्हणते त्यावेळेस तुम्ही 20% न लिहिता त्याला 120% लिहायचं, कारण 20% काय झालेली असते, वाढ, त्यालाच अधिक म्हणतात. हां, या नियमानुसार दोन संख्या अनुक्रमे तिसऱ्या संख्येपेक्षा, म्हणजे याचा अर्थ ही पहिली आहे. हां, आपण त्याला दुसरी म्हणले, अनुक्रमे दिले ना ते पहिली संख्या. बरं, पहिली संख्या 20% जास्त, दुसरी संख्या किती टक्क्यानं जास्त, दुसरी संख्या 50% जास्त. कोणापेक्षा, तिसऱ्यापेक्षा. तिसरी 100 आहे तर मग ही 50% जास्त, म्हणजे काय होईल, 150 होईल. बरोबर आहे. चला आता काय म्हणले पहा, त्या दोन संख्यांचा गुणाकार, कोणत्या, पहिलीचा आणि दुसरीचा. तिसरीबद्दल आपल्याला काहीही बोललेलं नाही गुणोत्तरात. ओके, ते फक्त काय म्हणले, तिसरीच्या पहिली संख्या 20% अधिक आणि दुसरी संख्या 50% अधिक, मग यांचं गुणोत्तर विचारले. 120 भागिले 150. चला, 3 4 12, 3 5 15. ओके, 4 काय आलं, 5 आले. ओके, थोडासा गळा बसलाय बघा, आवाज थोडा हळू येत असेल पाहता. चला या नेक्स्ट. हां, आता आपल्याला काय म्हणले, हे प्रश्न आहेत बघा, दोन प्रश्न असे. या दोन्ही प्रश्नांमध्ये ना थोडंसं काळजीपूर्वक, कारण हे सहजासहजी येणारे नाहीत, असे डायरेक्ट येणारे नाहीत. ओके, कसं काय, कारण याच्यामध्ये असं म्हणलंय का बा, एका संख्येचा 40% कोणात मिळवा, दुसऱ्यात मिळवा, म्हणजे त्या दोघांची बेरीज. कोणाचा, पहिल्या संख्येचा 40% हा कोणात मिळवला, दुसऱ्या संख्येत मिळवला, तर उत्तर दुसऱ्या संख्येच्या 125% होते. मांडताना कसं मांडायचं पहा. समजा पहिली संख्या आपण काय घेऊत, एचा किती, 40% कोणात मिळवायचा, दुसरी बी घेऊत समजा. मग बी मध्ये पहिल्याचा 40% मिळवा. बरं, 40% याचा अर्थ काय, भागिले 100 करून टाका. कसं काय, टक्क्याचं चिन्ह काढून टाकलं. हां, जेव्हा याच्यात मिळवतात तेव्हा उत्तर, म्हणजे यांची बेरीज, दुसरी त्याच्यात मिळवली पहिलीचा 40%, तेव्हा उत्तर काय, ते दुसऱ्या संख्येच्या 125%. मग बीच्या 125%, है ना, टक्क्याचं चिन्ह काढून टाका. ओके, आता तुम्ही म्हणसाल आम्ही 100 कट करतो, नाही चालणार. कसं काय, वरी सगळे गुणाकारात आहेत का, नाही, एक तुमचं बेरजेमध्ये पण आहे, त्याच्यामुळं तुम्हाला ते कट करता येणार नाही. बरं, जेवढा जाते तेवढा भाग द्या. 2 आलं, 20 5 100 आलं, 25 5 125, 25 4 100. आता हे काय झालं तुमचं, बी प्लस 2a भागिले 5 आणि इकडं 5b भागिले 4. बरं, असं म्हणूत का, 2a भागिले 5 इथंच ठेवा, बी वाले एक इकडे घेऊन चला. इकडे किती आहे, 5b भागिले 4 आणि हे बी तिकडं नेलं -b. ओके, आता तुम्ही याच्या खाली काही नाही म्हणजे एक घेऊ शकता, तिरपा गुणाकार करायला तुम्हाला सोपा जाईल. किंवा 4b 5b मायनस ह्याने याला गुणा 4b भागिले 4 असंही करा. ओके, मग आता बघा पुढचं लिहितो. हां, यानं याला गुणलं तर काय झालं, 5b, यानं याला गुणलं तर काय झालं, 4b. 5b मायनस 4b म्हणजे नुसता b भागिले काय, 4 गुणिले 1 म्हणजे काय, 4. ओके, आणि इकडं काय आहे, 2a भागिले 5. या स्टेपला तुमचं खरं तर आन्सर यायला पाहिजे. ओके, पण या आता हे b इकडं वरी आहे, इकडं आणलं तर काय, खाली. दोन संख्यांचं गुणोत्तर विचारलं. 4 ला 4, हे 5 तिकडं वरी जाईल आणि हे 2 तिकडं खाली जाईल, म्हणजे याचा अर्थ 5 काय आलं उत्तर, 8. उत्तर काय आलं आपलं, 5 8. कळालं. बघा, या पद्धतीनं तुम्हाला हे असं विचारतंय की बाबा काय म्हणले त्या याच्यानुसार तुम्ही घ्यायचा. शेवटी काय म्हणले, उत्तर दुसऱ्या संख्येच्या 125% येते. ओके, आता हेच प्रश्न तुमचा दुसरा आहे बघा, त्याच्यात थोडासा चेंज आहे. काय चेंज आहे पहा. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हणले, हे असं, एका संख्येचा 30% दुसऱ्या संख्येत मिळवला तर उत्तर दुसऱ्या संख्येत कितीनं वाढ होते, 20% वाढ होते. आता तुम्हाला आताच म्हणलो मी, वाढ असेल अधिक असेल 20% म्हणले ना, 120% लिहायचं. ठीक आहे, चला शेकडेवारी तर ते आपण पहिल्याच लेक्चरला क्लिअर करणार आहोत काय आहे भानगडती. चला या आता याच्यात काय म्हणले बघा, आपल्याला असं म्हणले एका संख्येचा 30%, समजा आपण म्हणू एचा किती, 30%, टक्क्याचं चिन्ह काढून टाका. हे कोणात मिळवायचंय, हे बी मध्ये मिळवायचंय. मग बी प्लस, ओके, बी मध्ये एचा 30% मिळवा. तेव्हा उत्तर काय येतंय का बा, दुसऱ्या संख्येच्या याच्यात कितीनं वाढ होते,
20% वाढ होते, म्हणजे याचा अर्थ 120% लिहायचं. ओके, चला मग आता तुम्ही म्हणसाल 100 नाही कटवतायत, कसं काय? कारण की इकडं हे प्लसमध्ये आहे, सगळे गुणाकारात असतील ना वरी, आणि खाली सगळ्या समजा संख्या गुणाकारात असतील तर तुम्ही खालचे खालचे कट करू शकता. ओके, परंतु इथं जमणार नाही. 0 कटला, इकडं 6 20 6 120 आणि 20 5 100, बरोबर आहे. मग आता आपल्याला विचारलंय काय, तर इथं 3a भागिले काय आहे 10. आता बी वाला तिकडे घेऊन चला, इकडं काय 6b भागिले काय 5, आणि इकडचं बी आणलं तर -b. ओके, तुम्ही तिरपा गुणाकार करा इकडं, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 घेऊन करा, किंवा मगाच्या पद्धतीनं सांगतो तसं करा. आता 3a भागिले 10 इक्वल टू, याने याला गुणा बरं 6b, याने याला गुणा बरं 5b. 6b मधून 5b गेला, 1b उरला, मग 1b ला नुसतं बी लिहितो, भागिले 5 गुणिले 1 5. आता आपल्याला काय काढायचंय, a भागिले, हां आता तुम्ही इथं भाग देऊ शकता बा, कसं 5 1 5 5 2 10, कसं काय, कोणीच प्लसमध्ये नाही, वरी नाही खाली नाही ना. चला या मग आता आपल्याला a हे b इकडं आणलं, खाली आलं, हे 5 ला 5 10 वरी गेलं, 3 खाली गेलं. ओके, मग 5 1 5 5 2 10, उत्तर काय आलं 2-3. उत्तर काय आलं 2-3. ओके, म्हणजे ह्याचा आन्सर आला आपलं 2-3. कळालं का? हे प्रश्न जे होते ना हे थोडेसे महत्त्वाचे प्रश्न होते, कारण या प्रश्नांमध्ये तुम्हाला हे जे वाक्य दिले ह्याची मांडणी करता आली पाहिजे की यानं दिलंय काय, त्याच्यामुळे हे थोडंसं महत्त्वाचं होतं. ओके, या आता आपल्याला जायचं आहे बघा नाण्यांची संख्या. प्रश्न क्रमांक PPT राहिलेला आहे, परंतु तुमच्या वर्कबुकमध्ये ह्याला प्रश्न क्रमांक असतील. हां चला या आता ह्यानं आपल्याला काय म्हणलंय पहा, 50 पैसे 1 रुपया ह्यांची नाणी प्रत्येकी 3-2 या प्रमाणात घेतल्यास जर पिशवीमध्ये एकूण 140 रुपये असतील तर 50 पैशाची एकूण नाणी किती? ठीक आहे, आता याला मी तुम्हाला 2 पद्धत सांगतो पहिल्या प्रश्नाला, नंतर आपण एका पद्धतीनं कंटिन्यू करू. आता 2 पद्धती कोणत्या पहा, एक बेसिक पद्धत आणि एक थोडीशी वेगळी आहे, ज्याच्यामध्ये x न वापरता आपण हे काढू शकतो. ठीक आहे, चला या आता आपल्याला याच्यामध्ये असं दिलंय, कोणाकोणाचे नाणे दिलेत बघा, 50 पैसे आणि दुसरं दिलंय 1 रुपया, बरोबर आहे, 50 पैसे आणि 1 रुपया. आता ह्यांचं गुणोत्तर किती दिलंय, ह्यांचं गुणोत्तर दिलंय 3:2. आता याचं म्हणणं काय आहे, 50 पैशाच्या नाण्याचं गुणोत्तर 3 आहे आणि 1 रुपयाच्या नाण्याचं गुणोत्तर 2 आहे, बरोबर आहे. म्हणजे हे एकूण नाणे आहेत का? नाहीत. मग याला एकूण नाण्यामध्ये रूपांतर करा. हे काय झाले आता एकूण नाणे. मी इकडे तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने एक सांगतो, ज्याच्यामध्ये अशी नसेल, थोडंसं वेगळं असेल, सरळ वाले प्रश्न असतील. चला या आता हे बेसिक पद्धत म्हणतोय आम्ही. आता पिशवीत एकूण किती येतं, 140 रुपये, बरोबर आहे. मला सांगा आता ह्याला इथली स्टेप कशी करायची, 3x 1 रुपयामध्ये 50 पैशाचे नाणे किती असतात, 1 रुपयामध्ये 2, ह्याला 2 न भागायचं. का भागायचं, कारण ते रुपयामध्ये तयार झाला. आता काय समजा 50 नाणे आहेत, किती येतं 50 नाणे, 100 नाणे आहेत समजा, 50 पैसे 100 नाणे किती रुपये होतात, तो 50 रुपये. कसं झाले, 100 ह्याला भागिले 2 करा, 50 रुपये. कसं काय, 2 नाण्याचा 1 रुपया, मग 100 वाल्यांचे किती होतील 50 रुपये. आलं लक्षात. चला या आता इकडे या. आता 1 रुपयावाल्यांचं बघा 2x. आता ह्याच्यात 1 रुपयामध्ये 1 रुपयाचं नाणं किती असते, 1 असते, मग याला 1 न भागायचं. ओके, आता हे काय झाले, रुपये झाले. मग हे 50 पैशाच्या नाण्याचे रुपये, हे 1 रुपयाच्या नाण्याचे रुपये, असे दोन्ही मिळून पिशवीत किती येतं, तर 140 आहे. पिशवीत किती येतं 140. मग सांगा आता याचा तिरपा गुणाकार करा, काय येईल सांगा, 3 1 3, ह्यानं याला गुणलं 4 झालं, म्हणजे वरी झालं 3x + 4x 7x आणि भागिले 2 इक्वल टू काय 140. मी काय करतो, हे 2 जे आहेत हे इकडे घेऊन जातो, गुणिले काय होईल 2 होईल. मग मला x सांगा बरं काय येईल, तर 140 गुणिले 2 भागिले हे 7 होईल. मग 7 2 14, 20 2 काय 40, म्हणजे याचा अर्थ x ची किंमत काय आली 40. ओके, आता आपल्याला काय करायचे, कोणते नाणे विचारलेत, 50 पैशाचे नाणे विचारलेत. चला 50 पैशाच्या नाण्याचं गुणोत्तर काय 3x, मग 3 गुणिले 40, उत्तर काय आलं 120 नाणी. ह्याला आपलं आन्सर 120 नाणी. कळाल का हे पहा. तर ही जी आहे ना
ही बेसिक पद्धत. काय करायचं, गुणोत्तराला नाण्यामध्ये रूपांतर करा. जसं गुणोत्तराला वयात रूपांतर, गुणोत्तराला संख्येत रूपांतर कशातही करता येतं, बरोबर आहे. मग त्या पद्धतीनं ह्याला काय करायचं, नाण्याच्या म्हणजे एकूण संख्येमध्ये रूपांतर केलं एक्सनं. मग याला आपण 2नंच का भागलं तर बघायचं, 1 रुपयामध्ये 50 पैशाचे नाणे किती, 2. मग याला 2 न भागा. 1 रुपयामध्ये 1 रुपयाचं नाणं किती असतं, 1. मग याला 1 न भागा. आणि हे झाले रुपये, हे बी झाले रुपये, दोघांची मिळून बेरीज 140 आहे. आलं लक्षात. चला मग आता दुसरी पद्धत सांगतो पहा. हे या पद्धतीने केलं. आता दुसरी पद्धत कशी, समजा हे तुम्हाला 50 पैसे दिलेत आणि पुढे दिले 1 रुपया, बरोबर आहे. तुम्ही काय करायचं, ह्या सगळ्यांना पैशामध्ये रूपांतर करायचं. बरं अगोदर गुणोत्तर लिहा. 3 काय आहे, 2 आहे. 3 काय आहे, 2 आहे. मला सांगा हे 50 पैसे हे पैशामध्ये आहे का, नाही. 1 रुपया म्हणजे किती पैसे, 100 पैसे. असं याला रूपांतर करून लिहा. ओके. म्हणजे काय करतोय आपण, जसं हे मी रुपयात केलं होतं, इथं मी त्याला पैशात करतोय, पण विदाऊट तुमचं एक्स न वापरता, विदाऊट एक्स. ओके. चला या आता ह्याला काय करायचं, ह्यांचा गुणाकार करायचा. किती येतो, 150. ह्याचा किती येतो, 200. कळालं की 200 कसं आलं, कारण 1 रुपयाला रूपांतर पैशात केलंय, मग पैसे झाले 100, त्याचा गुणाकार केला 200. आता पिशवीत जे रुपये आहेत ते किती आहेत तुमच्या, 140. 140 जे आहे ना, 140 रुपये आहेत, त्याला पैशात करा बरं. मग कोणत्याही तुमच्या रुपयाला म्हणजे 200 रुपये असतील, 300 असतील, 140, 145 काही असतील, त्याच्या पुढं 2 शून्य लावले की ते पैशामध्ये रूपांतर होतं. ओके. आता या इकडं. आता तुम्हाला काय म्हणलंय, हे झाले एवढे पैसे, हे झाले एवढे पैसे, दोन्ही मिळून किती पैसे झाले, दोन्ही मिळून झाले तुमचे 350 पैसे. ओके. मग पिशवीत किती येतं तर 140 रुपये आहेत. मग 140ला तुम्ही काय करायचं, पैशात करायचं. मग आता 350 पैसे म्हणजे हे पिशवीतले एवढे पैसे, कारण हे काय आहे, गुणोत्तर आहे ना, ॲक्च्युअल पैसे आहेत का, नाही आहे. मग त्याला आपण अशा स्वरूपात लिहिलं. आता विचारलंय काय, 50 पैशाची एकूण नाणी. तर 50 पैशाची एकूण नाणी 150 ठेवून तुमचं जे उत्तर येईल त्याला तुम्हाला शेवटी 100नं भागावं लागते, कारण त्याला तुमच्या याच्यानुसार नाण्यानुसार भागावं लागते. मग तसं करण्याच्या ऐवजी काय करायचं सांगतो, याला गुणलं, हे आलं तुमचं 200, 150 किती झालं, 350. 350ला पिशवीत जेवढे असतील त्याला पैशात रूपांतर करा, केलं. मग 350ला एवढे तर डायरेक्ट गुणोत्तर घ्या. गुणोत्तर किती आहे, ज्याचं काढायचं त्याचं गुणोत्तर घ्या, 3. तर 3ला किती, हे तुमचं डायरेक्ट आन्सर येतं. ओके. हे तुमचं काय येतं, डायरेक्ट आन्सर येतं. आलं लक्षात. चला या आता काय येईल बरं कॅल्क्युलेशन. हां, तर हे 3 गुणिले 1400 भागिले 350, 00 कटला, 7 5 35, इकडं 7 2 14. ओके. 5 4 20 म्हणजे उत्तर काय आलं, 120 नाणी. 120 नाणी. आलं का लक्षात. चला झालं क्लिअर. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण याच पद्धतीनं काढणार आहोत. तुम्हाला एक माहीत असा म्हणून आपण ही पहिली पद्धत सांगितली, बेसिकवाली. चला आता याच्यात काय येईल पहा. बोला आता. आता आपल्याला म्हणलंय एका पिशवीत, काय एका पिशवीत 1 रुपया 50 पैसे 25 पैशाची नाणी. हां, आपण आता डायरेक्ट काढतोय. हां, 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैशाची नाणी किती येतं, 1 2 2. ठीक आहे. मग आता काय करायचं, सगळे पैशामध्ये पाहिजे, ह्याना नाही ना. चला याला 100 पैसे करा, केलं. ओके. आता पुढची स्टेप काय, गुणाकार. ह्याचा काय आला 50, ह्याचा काय आला 100, ह्याचा काय आला 100 100 आणि हे पुढचं काय आहे तुमचं 50. कसं काय, कारण 1 रुपया 50 पैसे 25 पैसे, ह्याचं 2 1 आहे. मग याला गुणलं तर 50, ह्याला गुणलं तर 100, ह्याला गुणलं तर 100. आता पिशवीत किती येतं, 50 रुपये. तुम्ही 50 रुपये म्हणले ना, तर त्या 50 रुपयाला पैशात कसं करायचं, 2 शून्य वाढवून टाकायचे. ओके. मग आता या इकडे. आता या तिघांची बेरीज किती, 250. मग तुम्ही म्हणू शकता 250ला पिशवीत आहेत 50 रुपये, त्याला पैशात करा, केलं. तर मग विचारले कोणाचे, 50 पैशाचे. मग गुणोत्तर किती आहे, त्या 50 पैशाचं 2. मग 2ला किती असं म्हणू शकता. ओके. हां, तिरपा गुणाकार करा, किंवा याच्या हे किती पट झालेला आहे, 250च्या हे 20 पट झाले. मग तसं याच्या बी 20 पट करा, किंवा याला गुणाकार करा. 2 गुणिले 5000 भागिले किती हो, 250. चला 250 दोन्ही 500 आणि 2 गुणिले काय झाला आता हे 20, म्हणजे याचा अर्थ 40 नाणी.
याचा अर्थ काय 40 नाणी आले आपल्या ह्याच्यामधला याचा अर्थ काय आला 40 नाणी म्हणजे यापैकी नाही 40 आहे का वरी बघा बरं हां 25 आहे 42 आहे 20 आहे आपल्याला काय कोणाचे विचारले आहेत 50 पैशाचे 50 पैशाचं गुणोत्तर काय 2 मग 2 ला किती 250ला 5000 तर 2 ला किती मग यानं याला गुणलं 2 गुणिले 5000 भागिले 250 मग ह्याच्या दुप्पट दिसतंय 20 आलं 20 दुनी 40 40 नाणी म्हणजे यापैकी नाही ओके चला या नेक्स्ट हां चला आता याच्यात सांगा काय येईल पहा आता आपल्याला काय करायचं गुणोत्तर घ्यायचं एक्स मध्ये न लिहिता बरं 1 रुपया दुसरं काय आहे 50 पैसे आणि तिसरं काय आहे 25 पैसे ठीक आहे असं आहे आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला गुणोत्तर दिले 2 3 3 4 हे पैसे ह्यालाही पैशात करा 1 रुपया म्हणजे 100 पैसे चला यांचा गुणाकार करा बरं 25 गुणिले 4 हे आलं 100 50 गुणिले 3 हे आलं 150 100 गुणिले 2 हे आलं 200 ओके यांची बेरीज किती 200 300 400 450 मग 450 ला तुम्ही म्हणू शकता 180 रुपये त्यालाही पैशात करा म्हणजे 18000 पैसे तर विचारलंय कोणाचं 50 पैशाची नाणी किती 50 पैशाचं काय गुणोत्तर 3 ला किती चला 180 00 इंटू 3 भागिले असं 0 0 कटला भाग द्या हे 45 दुनी 90 90 आणि 90 180 म्हणजे याचा अर्थ हे 4 पट झालं उत्तर काय आलं इथं 40 गुणिले 3 120 नाणी 50 पैशाची नाणी किती येतं 120 नाणी आलंय सोपा आहे बघा याच्यामध्ये काही अवघड नाही नाण्यावरचं जेव्हा बी येईल ना प्रश्न तर तुम्ही तिथल्या तिथेही कॅल्क्युलेशनमध्ये असं एवढं हे स्टेप जे आहे ही डायरेक्ट मांडू शकता कशी शेवटचं गुणोत्तर काय 4 गुणिले 25 किती होतंय 100 दुसरं काय आहे 3 गुणिले 50 150 तिसरं काय आहे 2 परंतु हे पैसे नाही 1 रुपया म्हणजे 100 पैसे मग 100 गुणिले 2 म्हणजे काय 200 आलंय 120 नाणी चला नेक्स्ट हां हे थोडासा प्रश्न वेगळा आहे का वेगळा आहे कसा काय वेगळा आहे बघा आता याच्यामध्ये आपल्याला 1 रुपया 50 पैसे 10 पैसे ह्यांची नाणी दिलीत परंतु त्यांचं गुणोत्तर असं दिलेलं नाही का बा 1 रुपया 50 पैसे 10 पैसे असं काहीच गुणोत्तर दिलेलं नाही परंतु त्यांनी देताना गुणोत्तर असं दिलंय का बाबा पहिल्यांदा कोणाकोणाचं दिले 1 रुपया 50 पैसे 1 रुपया 50 पैसे ह्यांचं गुणोत्तर आपल्याला पाहिजे काय तिघांचं पाहिजे आपल्याला पाहिजे काय तिघांचं पाहिजे पण नाही दिलं तसं न देऊ द्या दोघांचं दिले आपण करून घेऊत कसं A/B B/C मग त्याच्यानुसार ABC काढता येतं आपल्याला चला कोणाकोणाचं 1 रुपया 50 पैशाचं नाण्याचं काय आहे 2/5 ओके हां त्याच्यानंतर 50 पैसे व 10 पैशाचं नाणं काय 4/9 झालं इथं 4 लिहा इथं 5 लिहा काय ते पहा हे काय झालं तुमचं 45 हे काय झालं तुमचं 20 हे काय झालं 8 ओके आता हे कशात आहे तुमचं पैशात हे कशात आहे पैशात यालाही करा बरं पैशात 100 पैसे ओके आता तुम्हाला इथं काय करायचं आहे 1 मिनिट हां आता यांचा गुणाकार हे आता यांचा विषय संपला कोणाचा यांचा विषय संपला आपल्याला गुणोत्तर हे भेटलं मग 10 जर याला गुणलात तुम्ही कोणाला याला तर किती येतंय 450 50ला जर यानं गुणलात तर उत्तर काय येतंय 1000 50 गुणिले 20 1000 त्याच्यानंतर 100 गुणिले 8 हे किती येतंय 800 सर्वांची बेरीज जर करायला गेले तर किती येतंय 2250 बरोबर आहे मग तुम्ही म्हणू शकता 2250ला पिशवीत किती रुपये आहेत 1125 00 लावा म्हणजे काय झाले ते पैसे झाले विचारले कोणाचं 10 पैशाचं 10 पैशाचं गुणोत्तर किती आहे 45 आहे हे घ्याल किती आहे 45 विचारले कोणाचं 10 पैशाचं मग 45ला किती ओके चला त्याचा तिरपा गुणाकार करा काय येतंय 1125 00 इंटू काय हो इथं हे आपल्याला 10 पैशाचं विचारले 10 पैशाचं किती आहे 45ला किती गुणिले 45 भागिले इथे किती येणार 2250 बरोबर आहे आता मला सांगा 1125 एक 1125 त्याच्या डबल काय आहे 2250 है ना म्हणजे ते काय आलं तुमचं वरी
1125 एक 1125, पुढचे 2 शून्य आणि भागिले 1125च्या डबल 2250, पुढं बेक बे बे पंचे 10. मग उत्तर सांगा काय आलं. हां, 5 गुणिले 45, 5 5 25, हातचे आले 2, 5 चुक 20 आणि 2 22 आणि पुढचे 2 शून्य, म्हणजे याचा अर्थ 2250 नाणी. प्रश्नामध्ये डायरेक्ट देण्याच्या ऐवजी थोडंसं एवढी जी आहे ही नको ते आपल्याला आगाऊ स्टेप करावं लागली. कसं काय, कारण त्यानं ते तसं दिलेलंच नव्हतं ना तिघांचं गुणोत्तर, मग ते आपल्याला तिघांचं गुणोत्तर करावं लागलं. हां, त्याच्यामुळं प्रश्न आहे ना काळजीपूर्वक वाचणे, दिलंय काय हे आपल्याला कळायला पाहिजे त्याच्यामध्ये. ओके, हे लास्ट प्रश्न आहे आपला नाण्यावरचा. आता त्यानं आपल्याला म्हणले एका पिशवीत 20 पैसे 10 पैसे 5 पैसे, किती किती 20 पैसे 10 पैसे 5 पैसे. मग इथं लिहिणार आपण 20 पैसे 10 पैसे आणि 5 पैसे, 20 पैसे 10 पैसे 5 पैसे अशा आपल्याला दिलेले आहेत. आणि त्यांचं प्रमाण काय दिले, 1:2 2:3. सगळे पैशांमध्ये आहेत ना, त्याला बदलण्याची गरज नाही है ना. पैसे पैसे पैसे, 5 त्रिक 15, 10 दोन्ही 20 आणि 20 एक 20, बरोबर आहे. आता या सर्वांची बेरीज जर करायला गेलात ना तुम्ही तर 55 येते. आणि पिशवीमध्ये पैसे किती येतं, 55 रुपयेच आहेत. त्याला काय करा, पैशामध्ये करा 55 रुपये, त्याला 2 शून्य लावायचे. विचारले काय, 5 पैसे, 5 पैशाचं गुणोत्तर 3, 3 आला किती, संपलं. चला 55 003 भागिले 55, 55 एक 55, 100 आलं, म्हणजे उत्तर आलं 300. उत्तर काय आलं, 300. म्हणून एकूण नाणी 5 पैशाची किती येतं, 300. किती येतं, 300. ठीक आहे, चला नेक्स्ट. हां, आता मात्र तुमचे नाण्यावरचे क्वेश्चन्स संपले. आता हे थोडेसे वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत. आता आपण स्लाइड चेंज केला टाईपमध्ये. आता इथून बघा काय असेल. उद्याच्या लेक्चरला मिश्रणे वगैरे हा भाग पूर्ण कंप्लीट होणार आहे आपला. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ॲलिगेशन मेथडचा एक सेपरेट आपण घेऊ ते एक दिवस, एक अर्ध्या घंट्याचं लेक्चर, म्हणजे ॲलिगेशन कंप्लीट होतं आहे. आणि तुमचं जे म्हणणं होतं त्या पद्धतीनुसार आपण हे झालं ना की लगेच भागीदारी मी एकाच लेक्चरमध्ये पूर्ण करेन, मोठं लेक्चर होईल, प्रश्न जास्त आहेत त्यांचे. आणि त्याच्यानंतर मग तुमचं शेकडेवारी नफा तोटा कंटिन्यू आणि सरळ व्याज चक्रवाढ व्याज इथपर्यंत झाले ना तर तुम्हाला मोठी मदत होईल. सरासरी साधा चॅप्टर आहे, कारण तो जमायला लागतो है ना. कारण त्याच्यात काय असतंय, फक्त गुणाकार आणि बेरीज एवढ्याच भानगडी येतात. त्यामुळे सरासरी सोपं आहे. आपल्याला नफा तोटा हा कुठल्याही परिस्थितीत एक शिफ्टवाल्यांच्या बॅचच्या मुलांसाठी कंप्लीट करावं लागते आपल्याला. ठीक आहे, चला या आता आपल्याला याच्यात देताना काय दिले बघा. एका शाळेत, हे महत्वाचं आहे हां, मुले, पहिलं मुले आणि खिचडी केलेली आहे पुढं. कसं काय, अगोदर इथं देताना मुले दिले आणि आतमध्ये काही दिलेलं आहे बदल, त्याच्यामुळं ते काळजीपूर्वक, काहीच उद्देश नव्हता या प्रश्नाचा. उद्देश असा आहे की बा मुलांनी उत्तर बरोबर काढावं परंतु टिक चुकीचं करावं, असं त्याचं म्हणणं आहे. बघा ना आता काय आहे पहा. आता हे मुलं मुली आणि काय आहे, शिक्षक, बरोबर आहे, शिक्षक. आणि विचारताना बघा कसं विचारलंय, मुली शिक्षक मुलांचं गुणोत्तर, म्हणजे घोळ आहे की नाही है ना. त्याच्यामुळं काळजीपूर्वक वाचणे. हे काय दिले 20, हे काय दिले 15, हे काय दिले 2. चला आता त्यानं काय म्हणले, जर मुलींची संख्या 30% वाढली. आता आपण याला गुणोत्तरच ठेवतो असंच, कारण गुणोत्तराचं रूपांतर जर ॲक्च्युअल मुलींच्या संख्येत करायचं असेल तर याला x न गुणायचं. x न गुणलं काय, त्याचे 30% वाढली काय काढलं काय सारखंच येतं. ठीक आहे, त्याच्यामुळं डायरेक्ट गुणोत्तर दिलेलं म्हणजेच काय म्हणून समजा, हे मुले 20 मुले 15 मुली आणि 2 शिक्षक असं म्हणून समजा. चला या आता मुलींची संख्या वाढली का मुलांची, मुलींची संख्या कितीनं वाढली, 30% वाढली. आता मुलींचं गुणोत्तर कोण आहे 15, 15ची 30% वाढ झाली म्हणलं ना का डायरेक्ट 130 लिहायचं. हे काय असते, वाढ असते. आणि टक्क्याचं चिन्ह काढून टाकलं, 0 0 कटून गेला, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, 13 त्रिक 39, 39 भागिले 2 आलं. केव्हा, जेव्हा ह्यांची 30% वाढ झाली तेव्हा हेच गुणोत्तर तुमचं आलं 39 भागिले, हे नाही बघा असं होतंय हे वालं. ठीक आहे, 39 भागिले 2 झालं. आता हे कोणाची संख्या वाढली होती, मुलींची. आता मुलांची संख्या कितीनं वाढली, 10%. मुलं कोण येतं 20 वाले. मग 20चे 10% वाढले का कमी झाले, 1 मिनिट कमी झाले.
मुलांची संख्या 10% कमी झाली. मग 10% कमी झाली की मग 100मधून 10 वजा करायचे. जसं हे 130 लिहिलं तर ह्याला वजा करायचं. 0 कटून गेले सगळे. उत्तर काय आलं 18. म्हणजे हे आलंय तुमचं उत्तर 18. आता यांचं काय म्हणलंय इथं, शिक्षकांची संख्या अर्ध्याने वाढली. अर्ध्याने वाढली म्हणजे याचा अर्थ काय, अर्ध्याने वाढली म्हणजे काय, 2 होते ह्याचा अर्धा किती 1. म्हणजे 2 मध्ये 1 वाढ झाली. काय 2 मध्ये 1 वाढ झाली. कसं काय बाबा, पहिले 1 मिनिट अर्ध्यानं वाढले होते किती 2, याचे अर्धा वाढ झाली. याचा अर्धा म्हणजे 1, 2चा अर्धा म्हणजे 1, 1 वाढ झाली होते किती 2, आता काय झाले मग 3 झाले. चला आता हे असं आलंय आपलं, पण असं पर्यायात आहे का हो, नाही आहे, सगळा खिचडी आहे. कारण हे भागाकारामध्ये काही 2 दिसतंय का कुठं, पर्यायात नाही. म्हणजे याचा अर्थ याला त्यानं सॉल्व केलेलं आहे. कसं सॉल्व केलेलं आहे, या 2नं काय करायचं, लसावी काढल्याच्या पद्धतीनुसार 2नं यालाही गुणायचं, यालाही गुणायचं, यालाही गुणायचं. जेव्हा याला गुणताना 2 कटून जाते, बरोबर आहे. मग याला जर 2नं गुणलं तर हे काय झालं 36. ह्याला काय म्हणायचं 39 गुणिले 2 भागिले 2, 2 कटत असतात. ह्याला काय झालं 6. आता हे असंही पर्यायत नाही आहे, कारण याला 3 भाग जातो. 3 भाग दिला तर हे काय आलं गड्या 12 आलं. हे काय आलं 3 1 3, हे 13 आलं. हे 3 2 6 आलं. परंतु आपल्याला देताना पहिले काय म्हणले मुली, मुली किती येतात 13, हे लास्ट आन्सर दुसरं काय म्हणले शिक्षक, शिक्षक किती येतं 2, ह्याचं 2 पुढे. व मुलांच्या सॉरी इथं काय झालं आपलं 2 होतं ना, 3 2 6, 3 भागलं बरोबर आहे. चला आता काय म्हणले मुलांच्या, मुलांचं काय आहे 12. म्हणजे हे उत्तर तुमचं असं यावं 13 2 12. जे पर्याय आहे ना ते तुमचं करेक्ट आहे. 13 2 12, 13 2 12. बघा कसला मोठा घोळ आहे. म्हणजे तुम्ही उत्तर करेक्ट काढा पण गडबडीमध्ये चुका, असं त्या प्रश्नाचं म्हणणं आहे. कळालं का. यस. चला म्हणजे ह्याच्यात आपण वाढ केलेली बाजूला लिहिलं ते आणून मांडलं. चला बेसिक कन्सेप्ट थोडेसे क्लिअर पाहिजे हो. जसं छेदामध्ये 2 आलं तर गुणोत्तर कसे करायचे, हा प्रश्न आहे बघा भारी. ह्याच्यामध्ये हे जे कमीत कमी जास्तीत जास्तवाले प्रश्न आहेत ना, हे लई आलेले आहेत. तुम्हाला शेकडेवारीमध्ये आहे ना असे मी पूर्ण प्रश्न कव्हर करणार आहे. ते हे विद्यार्थ्यांचा कन्सेप्ट जर क्लिअर असेल ना तर हे कमीत कमीवाले जास्तीत जास्तवाले बघा. याच्यात काय म्हणते कमीत कमी, इथं काय आलंय शब्द जास्तीत जास्त. हे जरा आहे ना घोळ करतंय, याला समजून घ्या काय आहे. आता काय काय म्हणले बघा, 3 पोर आहेत कॅरेन आणि दुसरं काय शिंजो गोबू. यांच्या परीक्षेतील गुणांचे प्रमाण 5 11 11 7 आहे. परीक्षेत सर्वांना पूर्णांकात गुण मिळाले, म्हणजे काय पॉईंटमध्ये कोणाला मिळालेले नाहीत. व परीक्षा 200 गुणांची होती. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 40% लागतात. मग मला सांगा पाससाठी टक्के किती लागतात 40. बरं गुण काढूत आपण म्हणजे 200चे 40% जर काढले तर 80 येतात. 200चे 40% जर काढले तर काय 80 येतात. म्हणजे पासला किती गुण लागतात 80 गुण लागतात. पासला किती गुण लागतात 80 गुण लागतात, बरोबर आहे. मग पाससाठी जर तुम्हाला 80 गुण लागत असतील तर त्यानं काय म्हणले तर कॅरेनला मिळू शकणारे कमीत कमी गुण व गोबूला मिळू शकणारे जास्तीत जास्त गुण यातील फरक किती. आता यांना मिळू शकणारे कमीत कमी गुण आणि पुढे एक दिले बघा वाक्य, ह्या परीक्षेत कोणीही अनुत्तीर्ण झाले नव्हते. म्हणजे याचा अर्थ सगळे काय झालेत पास झालेत. सगळे पास झालेत म्हणजे प्रत्येकाला कमीत कमी किती गुण मिळालेत 80 गुण मिळालेत. कारण 80ला पास होणं आहे आणि सगळेजण पास झालेत. म्हणजे याचा अर्थ काय कमीत कमी त्याला 80 गुण मिळालेत. मग एवढं कळालं का बाबा कोणाला कॅरेनलाच नाही तिघांनाही कमीत कमी गुण किती 80. मग आपण म्हणू शकतो कॅरेनचे कमीत कमी गुण कळाले किती आले, कमीत कमी गुण ते किती 80, बरोबर आहे. कमीत कमी गुण किती 80. आता हे सगळ्यांचेच कमीत कमी गुण असतात कारण पास व्हायला काय लागतात 80. कमीत कमी तुम्हाला 80 घ्यावंच लागतील म्हणजे तुम्ही पास होणार आहो है ना. 80 पेक्षा कमी जर असेल तर नापास होतो. त्यानं म्हणलंय नापास कोणी झालं नाही. मग याचा अर्थ त्यांना कमीत कमी किती मिळालेत 80 गुण मिळालेत. आता पुढचं वाक्य पहा, गोबूला मिळू शकणारे जास्तीत जास्त गुण. आता एकच इथं कॅरेन, तुम्हाला ही एक पद्धत सांगतो, कॅरेन शिंजो आणि गोबू. ओके, ह्यांचं गुणोत्तर काय आहे 50 11 11 7. आता एक तुम्हाला प्रश्न विचारतो, तो प्रश्न असा, हे गुणोत्तर कुठून आलं असेल, काय हे गुणोत्तर कुठून आलं असेल. म्हणजे तिघांनाही काहीतरी मार्क मिळालेत आणि
हे घ्यायचे नाही बरं, याला तुम्ही म्हणसाल नाही तर हे काय घेसाल कॅरेनला 80, असं नाही, कमीत कमी मार्क मिळू शकणारे, याचा अर्थ काय हेच पडलेत त्याला असं नाही आहे, काय हेच 80च पडलेत याचा अर्थ असा नाही होत, त्यानं काय म्हणले कमीत कमी मिळू शकणारे काय चान्सेस आहेत का बा, त्याला कमीत कमी किती मिळू शकतात अशी ती शक्यता आहे, ते पडलेले मार्क नाही आहेत हां. मग आता हे जे गुणोत्तर आहे हे कुठून आलं असेल, त्यांना मिळालेले जे मार्क आहेत त्या तिघांच्याही मार्कांना भाग देऊन 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 शेवटी असे तुमचे शिल्लक राहतात, त्याला काय म्हणतो गुणोत्तर, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांना जे मार्क पडलेत त्या मार्काला कशानं तरी जेव्हा गुणून म्हणतोय कशानं तरी त्यांना भागून 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 काय कट करत जेव्हा तुमचं शेवटचं उरतंय त्याला काय म्हणतो गुणोत्तर म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ यांचे जर मार्क तुम्हाला काढायचे असतील तर ह्याला कशानं तरी यानं भागल्यानंतर असं आलंय तुम्हाला ह्यांना गुणावं लागेल, बरोबर आहे. मग गुणताना काय करायचं पहा, तुम्हाला मार्क काढताना काय करायचं पहा, इथं 200 मार्क आहेत टोटल परीक्षेमध्ये, हो ना, तर गुणोत्तर सर्वात जास्त कोणाचा आहे शिंजोचा आहे. बरं याला किती न गुणू तर मी 200च्या जवळ पोहोचेन, सांगा बरं. मग मी समजा याला 20 न गुणलं तर येत आहे काय 220. आपली परीक्षा किती गुणाची आहे 200. मग मी जर समजा असं गृहीत धरलं याला 20 न गुणलं, याला 20 न गुणलं, याला 20 न गुणलं, सगळ्यांचे गुण काढायला गेलो पण ती परीक्षा 220च्या वर चालली आहे किती 200ची, म्हणजे याचा अर्थ ह्याला 20 न आपल्याला गुणता येणार नाही. मग याला किती न गुणायचं, समजा 18 न गुणलं तर 18 एक 8, पुढे हाचा आला 1, 18 एक 18 19, 198. आणि त्यानं काय म्हणलंय त्यांना मिळणारे जे गुण आहेत ते पॉईंटमध्ये नाही आहेत. कुठेतरी वाक्य वाचलं आपण बघा, परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी 40% हे सर्वांना पूर्णांकात गुण मिळाले, म्हणजे याचा अर्थ पॉईंटमध्ये नाही. आणि जर तुम्ही ह्याला पॉईंटमध्ये गुणायला गेलात, ह्याची 200 करायला गेलात, ते पॉईंटमध्ये उत्तर येतात तुमचे, पॉईंटमध्ये तर मिळाले नाहीत. म्हणजे याचा अर्थ याला 198 गुण मिळू शकतात जास्तीत जास्त, ह्याच्यापेक्षा जास्त नाहीत मिळू शकत, 200 मिळू शकत नाहीत. कसं काय, कारण त्यांच्या गुणोत्तराला कशानं तरी भागलं तेव्हा हे असं गुणोत्तर तयार झाले, बरोबर आहे. मग इथं आकडा 11 आलाय, मग त्या 11ला कशानं तरी गुणलं तर 200 व्हावं, पण 11ला पॉईंटच्या व्यतिरिक्त म्हणजे पॉईंटमध्ये न गुणता कशाने गुणा त्याचं उत्तर 200 येतच नाही आहे. मग काय केलं आपण 18 न गुणलं. आता याला जर 18 न गुणलं तर यालाही 18 न गुणा, यालाही 18 न गुणा, बरोबर आहे. मग यांना हे मिळणारे जास्तीत जास्त गुण आहेत, याला किती मिळतील 18 7 7 8 56, हातचे आले 5, 7 1 7 आणि 5 12, 126. म्हणजे याचा अर्थ गोबूला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात किती 126 आणि कॅरनला कमीत कमी किती 80. मग गोबूला इथं लिहितो, गोबूला जास्तीत जास्त किती मिळू शकतात 126. याच्यातला फरक काय तो बरं 46. म्हणजे उत्तर काय आलं आपलं 46. प्रश्न आहेत ना हे समजून घ्यायच्या. आता उद्या पण जेव्हा शेकडेवारी सुरू होईल तर त्यांना मी असे प्रश्न जेवढे विचारले ते पूर्ण घेणार आहे. बाकी 1-2 प्रश्न राहिले तरी चलतील, पण हे कमीत कमी जास्तीत जास्तवाले घेणं गरजेचं आहे. हे कन्सेप्टच नव्हा आपल्याला कुठं इकडं MPSCकडं, बरोबर आहे. ह्या असा कन्सेप्ट कुठं आहे बघा, PSIच्या 2017च्या बॅचला एक प्रश्न विचारला होता सरासरीवरचा, है ना, आपल्या सरासरीमध्ये मी तो ॲड केलेला आहे. तर तिथं तुम्हाला शब्द आहे असा कोणता कमीत कमी जास्तीत जास्तवाला. त्याच्यामुळे हे जे आहेत ना हे महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, चला या नेक्स्ट. आता ह्या टाईपचं मी थेअरी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा पहिल्या लेक्चरला, नाही दुसऱ्या लेक्चरच्या पहिल्या 5 मिनिटामध्ये याचा कन्सेप्ट केलेला आहे. जर कुणाला हा कन्सेप्ट क्लिअर नसेल झाला तर वापस जा आणि वापस जाऊन कुठं दुसऱ्या लेक्चरचा पहिला 5 मिनिटाचा भाग बघा. त्याच्यात APMCचा आलेला मी प्रश्न कव्हर केलेला होता आणि हे प्रश्न TCSला आलेले आहेत 2018-19, तो होता 2023चा. ठीक आहे, मग आता याच्यात तुम्हाला मी एक बाजूला असं कोपऱ्यामध्ये लिहून दाखवलं होतं काय, जेव्हा एकमेकांच्या समप्रमाणात असतात तर त्यावेळेस काय लिहायचं 1 2 सोबत. काय लिहायचं 1 2 सोबत म्हणजे काय वेगळे वेगळे सोबत. याला पुढे लिहिताना A to B1 हे काय असतील तर हे समप्रमाणात जर असतील, काय समप्रमाणात, तर हे 1 2 वाले जवळ घ्यायचे. आणि समजा जर व्यस्त प्रमाणात असतील
व्यस्त प्रमाणात जर समजा असतील तर हे 1 1 2 2 हे सोबत घ्यायचे. कळालं? आता यावर याच्यात काय म्हणलंय? आपल्याला म्हणलंय ए हा संयुक्तपणे बी आणि सी सह समप्रमाणात बदलते. म्हणजे काय हो? ए संयुक्तपणे म्हणजे याचा अर्थ दोघांनाही. काय? दोघांनाही. कसा बदलतो? थेट प्रमाणात. आणि थेट प्रमाणाचाच अर्थ होतो तुमचा समप्रमाणात. चला या मग आता ए कोणासोबत समप्रमाणात आहे? बी आणि सी सोबत समप्रमाणात आहे. ए समप्रमाणात जर असतील तर 1 2 बाजूबाजूला. बरोबर आहे? मग A1 याच्या बाजूला काय असेल? B2 आणि C2. कसं काय? कारण ए बीला समप्रमाणात आहे, सीला समप्रमाणात आहे. इक्वल टू A2 आता B1 C1. तुमचा हे कन्सेप्ट जर क्लिअर असेल ना तर असले प्रश्न लई सोपे आहेत हो. आणि जर हे क्लिअर नसेल ना ह्याचं उत्तर येण्यात एवढा घोळ होतो आणि चुकतंच आपलं. येण्याचे चान्सेस भरपूर कमी येतं, चुकण्याचे चान्सेस खूपच जास्त येतं है ना. त्याच्यामुळं हे क्लिअर असावा कन्सेप्ट. आता 1 2 काय आहे त्या दिवशी बोललो. जे प्रश्नात सुरुवातीला दिसतंय ते 1 1, नंतर जे दिसतंय ते 2 2. चला A1 किती आहे? 6. आता B2 म्हणजे पहिला बी घ्यायचं नाही, पहिला सी बी घ्यायचं नाही. B2 5 आहे आणि C2 ते किती आहे? 7 आहे. इक्वल टू A2 आपल्याला काढायचा आहे. B1 ते किती आहे? 3 आणि C1 ते किती आहे? 2. आता तुम्हाला इकडे गुणाकारात आहेत, इकडे गुणाकारात आहे. डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकता. 6 3 2 6 कटून गेलं. उत्तर काय आलं? 35. A2 इक्वल टू 35. संपलं. बघा हे असं किती सोपं आहे ते. पण ते कळणं गरजेचं आहे ना का बघ केव्हा काय मांडायचं. मग हे माहीत पाहिजे. आणि याच्यासाठी मी तुम्हाला त्या दिवशी पूर्ण सांगितलेलं आहे. बघा तुम्ही लेक्चर बघा 2 नंबरच्या लेक्चरमध्ये पहिल्या 5 मिनिटाचा कन्सेप्ट आहे हा. त्याच्यामध्ये हे पूर्ण क्लिअर केलं हे मांडायचे कसे. ठीक आहे. असे 2 प्रश्न आहेत. पुढचा एक आहे. झालेलं क्लिअर? ओके चला या आता नेक्स्ट. आता हा प्रश्न काय म्हणतो बघा. आता काय म्हणले? पी हा क्यूला थेट प्रमाणात आहे. 2च आहेत. 2 असल्यावर तर लई सोपं है ना, टेन्शनच नाही आहे. पी हा क्यूला थेट प्रमाणात. थेट म्हणजे समप्रमाणात. म्हणजे याचा अर्थ वेगळे वेगळे सोबत. P1 असेल तर बाजूला काय? Q2 असेल. P2 असेल तर बाजूला काय? Q1 असेल. आता काय म्हणले बघा. P1 म्हणजे सुरुवातीचं हे इथं लिहितो वाटल्यास Q1 P1. Q2 विचारलाय P2. चला आता पहिल्यांदा P1 किती आहे? 227 इंटू Q2 किती आहे? 116. P2 काढायचा आहे. Q1 किती आहे? 232. बरोबर आहे. भाग द्या बरं. इथल्या इथं भाग देऊ शकता. 116 1 116 आहे, त्याच्यात दुप्पट आहे. आता 2 न भाग द्या. बे 1 बे आणि इकडं बघा बे 1 बे बे 1 बे बे त्रिक 6 एक उरला भाग जात नाही. बे पंचे 10. ओके म्हणजे 113.5 आलंय तुमचा P2 झाला. एवढा सोपा आहे. परंतु जर कन्सेप्ट नसल माहीत तर प्रश्न गेला म्हणून समजून घ्या. कसं काय सुधारणा काय आहे? 2 असेल तर एक वेळचं काहीतरी करून तुमचं येईल. 3 असल्यावर येत नाही है ना. माहीतच नाही कुठं काय मांडायचं, किती वेळा मांडणार आहोत त्याला. 2 असल्यावर काय करणार आहोत? एकदा P1 Q1 घेऊ शकता, P2 Q2 घेऊ शकता किंवा एकदा बदलून घेऊ शकता. काहीतरी करून तुमचं येण्याचे चान्सेस म्हणतोय मी, येईलच याचा अर्थ नाही. ओके चला हे दोन्ही प्रश्न तुम्हाला मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. ओके 3 संख्यावाला आहे. ओके त्याच्यानंतर चला आपल्याला हे पूर्ण कंप्लीट करायचे आहेत. आता आपल्याला पुढे काय दिलेलं आहे बघा. ह्याच्यात शाळेत स्कूल बस, सायकल आणि वाहतुकीसाठी सायकल वापरणारे विद्यार्थी म्हणजे 3 साधनं दिलेत आपल्याला. काय? बस, दुसरं सायकल आणि तिसरं जे आहे ते वाहतुकीसाठी सायकल असं दिले. ह्यांचं गुणोत्तर काय दिले? 6 1 आणि 6 3 3 1. शाळेची एकूण संख्या 1200 असल्यास वाहतुकीसाठी सायकल वापरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शोधा. खाली काय दिले? प्रत्येक विद्यार्थी शाळेत दिलेल्या 3 पैकी फक्त 1 वाहतुकीचा वापर करतो. म्हणजे याचा अर्थ काय का बा प्रत्येक विद्यार्थी समजा कोणी जर स्कूल बसने येत असेल तर स्कूल बसनंच येणार, त्यांना सायकल नाही काउंट होणार.
किंवा सायकलनं येत असेल आणि दुसरं वाहतुकीसाठी येत असेल ना सायकलवाला, तर ते वेगळे वेगळे, म्हणजे एक विद्यार्थी एकच गोष्ट करतो, एक तर सायकलनं जातो, बसनं जातो किंवा वाहतुकीसाठी सायकलनं जातो. ठीक आहे, वाहतुकीसाठी सायकल म्हणजे रिक्षा म्हणा समजा. ओके, चला या आता प्रत्येक विद्यार्थी शाळेत हे तर वाक्य कळालं काय म्हणणं आहे. आपल्याला विचारले वाहतुकीसाठी सायकल वापरणाऱ्या विद्यार्थ्यांची, म्हणजे ही संख्या विचारले. हे तर लई सोपं आहे. कसं काय, तुम्हाला काय विचारले, वाहतुकीसाठी सायकल हे विचारले, त्याचं गुणोत्तर काय आहे, 1 भागिले सगळ्यांची बेरीज करा किती, असं सांगतो. किंवा सोपा मार्ग मागच्या लेक्चरला जे शिकलो ना त्याच्या आधारावर या. आपल्याला तिघांची मिळून बेरीज किती, आता हे विद्यार्थी येतात पण त्यांचं गुणोत्तर आहे, तिघांची मिळून बेरीज किती, 10. 10 म्हणजे 1200, कारण विद्यार्थी किती येतं 1200. विचारलं हे किती असतील, तर 1 म्हणजे काय, तर काय ते याच्या हे किती पट झाले, 120 पट, म्हणजे याचं काय होईल 120 पट किंवा 120 शून्य गुणिले 1 भागिले 10, 0 0 कटला, काय आलं उत्तर 120, म्हणजे 120 वाला करेक्ट आहे. ठीक आहे, चला या नेक्स्ट. आता हे फरकाचं गुणोत्तर विचारले, पहा काय फरकाचं गुणोत्तर. आपल्याला कोणाकोणाच्या फरकाचं गुणोत्तर विचारले, हां आपल्याला विचारले बी आणि ए मधला फरक, कोणातला बी मायनस ए याच्यातला फरक भागिले सी मायनस बी याच्यातला फरक विचारला आहे. काय प्रश्न आहे, ए बी सी या 3 संख्यांचे गुणोत्तर दिले आपल्याला, या संख्यांची बेरीज पण दिले आणि नंतर विचारले हे असं. आता तुम्हाला एक इथं समजा गुणोत्तरामधलाच समजा जर फरक सारखा सारखा येत असेल तर बघा काय, ए बी आणि ए मध्ये फरक कितीचा आहे 6, याच्यात आणि याच्यात कितीचा आहे 6. जर गुणोत्तरातला फरकच 6 असेल तर त्या संख्या काढल्या काय आणि त्यांचं पुन्हा फरक काढला काय सारखाच येतो, मग तो येईल तुमचा 1:1, म्हणजे उत्तर काय आलं 1:1. नाहीतर तुम्ही काय केलं असतं, काही जणांनी हे सगळ्यांची बेरीज किती, सगळ्यांची बेरीज 15 आणि 21 यांची बेरीज केली तर हे येते 36, 36 आणि हे वरचे 20 द्या 56, 56 आणि 7 63. मग तुम्ही काय म्हणणार 63ला 44, तर या दोघांमधला फरक किती 6ला किती. तसंच सेम पुन्हा म्हणणार 63ला 44, तर या दोघांमधला फरक किती 6, 6ला किती. मग ते सारखं सारखंच येणार आहे तुमचं, त्याच्यामुळं वरी 6 खाली 6 हे गुणोत्तरातला फरक आलाय ना, तर तेच तुम्ही घेतलं तरी संख्यामधलाही फरक तोच येतो. मग त्यांच्यामधलं गुणोत्तर विचारलंय तर 1:1, म्हणजे पहिलं वालं करेक्ट आहे. ओके, चला नेक्स्ट. हां आता इथं काय दिलंय बघा, हे साधे प्रश्न आहेत, हे लगेच येतात. कसं काय, आणि हे MTSच्या परीक्षेला, CHSLच्या परीक्षेला TCSमध्ये आलेले आहेत. आपल्या येणाऱ्या हे जे काही तलाठी भरती चालू आहे याच्यात काही सगळेच प्रश्न अवघड आहेत असं नाही आहे, फक्त 7 ते 8 प्रश्न असे आहेत किंवा ते अवघड आहेत. मग ते रिझल्ट कोण ठरवतात, ते 7 ते 8 प्रश्न ठरवतात. मग आपल्याला तयारी कशाची करावी लागते, त्या 7 ते 8 प्रश्नाची, कारण बाकीचे प्रश्न तुम्हाला येतात, बाजूवाल्याला येतात, सगळ्यांना येतात, आणि ज्याला ते येत नाहीत ना ते लागूच शकत नाही है ना. जे प्रश्न सर्वांना येतात आणि ते प्रश्न काही जणांना येतच नसतील तर तो विद्यार्थी सोडून द्या, त्यानं आपल्या हिशोबात नाहीच आहे. परंतु तुमच्यामध्ये कोण लागणार आहे, तर जे अवघड प्रश्न आहेत 7 ते 8 ते ज्यांचे क्लिअर झाले त्याचा रिझल्ट 100% आहे. बाकीचे तर सगळ्यांनाच यायला येतं, त्याच्यामुळे त्याच्यात काही हेच नाही आहे, ते प्रश्न फक्त काय मार्किंग देत आहे. चला या आता काय, एका पिशवीमध्ये काळ्या टॅबलेटचे कवर, पांढऱ्या टॅबलेटचे कवर, काळे आणि पांढरे यांचं गुणोत्तर काय दिलंय आपल्याला, काळे आणि पांढरेचं गुणोत्तर दिले 5:9 दिले. आता काय म्हणले, जर 450 पांढरे टॅबलेट असतील तर बॅगमध्ये किती काळे, हे लई सोपं आहे. हां तर काय म्हणले 450 कोणते पांढरे, म्हणजे याला किती न गुणू तर 450 होईल, सांगा बरं. ह्याला किती न गुणू तर 450 होईल, ह्याला 50 न गुणा, 9 5 45 है ना. मग काय आलं 450, तर यालाही काय करा 50 न गुणा, मग हे उत्तर काय येईल 250, उत्तर काय येईल 250, म्हणजे 250 वाला करेक्ट आहे. हे साधे प्रश्न आहेत, हे ॲक्च्युअल हे MTS CHSLला येणारे प्रश्न आहेत, परंतु असा घोळ होतो. पोलीस भरतीला सुद्धा असे जास्त येतात बघा. चला नेक्स्ट. आता याच्यात काय दिलंय हे तुम्हाला मी पहिल्या लेक्चरमध्ये कव्हर केलंय बघा, जर आठवत असेल काही तर मॅक्झिमम प्रश्न असे कव्हर केलेत. हां आता बघा काय हा, हे TCSचाच प्रश्न आहे, PYQ मधला प्रश्न आहे बघा. आता आपल्याला देताना काय दिले आणि विचारले काय, दुसरी संख्या कोणती विचारले, काय दिले, पहिली आपण AB म्हणूत का, म्हणजे सोपं जाईल, ABCD म्हणूत. या पहिली म्हणजे A, पहिली संख्या दुसऱ्याच्या 1/3, 1/3 B आहे.
दुसरी संख्या तिसऱ्याच्या दीडपट आहे, म्हणजे बी इक्वल टू दीडपट सी. तुम्ही या दीडपटाला असं म्हणू शकता, इथला पॉईंट जर काढून टाकला तुम्ही, काय इथला पॉईंट जर समजा काढला आपण, एक मिनिट, इथला जर पॉईंट काढला तर खाली काय लिहायचं, 10 लिहायचं, खाली काय लिहायचं, 10 लिहायचं, पॉईंट काढला 10. मग इथं भागलं तर काय आलं, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, म्हणजे 3/2 म्हणू शकता. तिसरं बघा काय म्हणले, तिसरी संख्या चौथ्याच्या तिप्पट, सी 3 पट आहे कोणाच्या, डीच्या. आता आपल्याला याच्यावरनं गुणोत्तर दिले का हो, असं A/B C/D नाही, परंतु सगळ्यांची सरासरी किती आहे, 10. सरासरी 10 असेल तर यांची बेरीज काय असणार आहे, सरासरी इंटू एकूण. एकूण किती येतं, 4 जण, 4 गुणिले 10 म्हणजे काय, बेरीज 40 आली. ओके, आता गुणोत्तर काढायचं, कसं काढायचं बघा, ABCD. चला A/B. आता मी जर खाली बी घेऊन आलो, हे वरी आहे ना, खाली आणलं तर A/B म्हणजे A/B 1/3. मग इथं काय लिहिणार, 1/3. B/C पाहिजे, B/C, C ला खाली आणा, 3/2 म्हणजे B/C झालं 3/2. लास्टवालं D खाली आणा, मग काय झालं, C/D इक्वल टू 3, आणि काय नाही म्हणजे काय असते, 1 म्हणजे 3/1, 3/1. चला हां, काय येते बघा बरं. आता इथं 3 लिहा, इथं 1 लिहा, इथं 3 लिहा, इथं 3. ओके, तुम्हाला दुसरी एक पद्धत सांगितलं काय, जर उभ्या अशा रांगेमध्ये प्रत्येक रांगेत जर 3 असेल, 9 असेल, 4 असेल, तर प्रत्येक रांगेमधला 1 सोडून द्यायचा. कोणता, 1 3 सोडून द्यायचा. चला याच्यात 3 आहे का, आहे. याच्यात 3 आहे का, 2 आहे. त्याच्यात आहे. याच्यात 3 आहेत, याच्यात 2 आहे. मग काय करायचं, याच्यातला 1 सोडूनच द्यायचं. कसं, ह्याच्यातला 1 सोडून दिला, उरलं काय, 1 गुणिले 1. दुसरं, ह्याच्यातला 1 सोडून द्या, हे जर सोडून दिला तर यांचा गुणाकार 6. यातला 1 सोडून द्या, ह्यांचा गुणाकार 9. याच्यातला 1 सोडून द्या, ह्यांचा गुणाकार 3. बरोबर आहे. आता सगळ्यांची बेरीज किती आहे, 40, आणि गुणोत्तर काय आलंय असं. बरोबर आहे. मग आपल्याला काय पाहिजे, दुसरी संख्या म्हणजे 9. मग यांची बेरीज जर करायला गेलो आपण तर किती येते बघा, हे झाले याला 3 आणि 9 12 आणि हे किती 7, म्हणजे याचा अर्थ टोटल किती 17 होतात. टोटल किती 17. चला मग आपण काय म्हणणार, एक मिनिट कुठं हे लिहिताना चुकले का बघा. पहिली संख्या दुसऱ्याच्या 1/3 म्हणजे हे असं 1/3. दुसरी संख्या तिसऱ्याच्या दीडपट म्हणजे 1.5 पट. 1.5 पटला असं लिहिलं 3/2. मग ते काय लिहिलं मी 3/2. ओके, हे बी बरोबर आहे. आणि तिसरी संख्या पुढं कोणाच्या चौथ्याच्या तिप्पट. तिसरी संख्या चौथ्याच्या तिप्पट 3/1 हे लिहिलं मी 3/1. मग हे तर बरोबर आलं तुमचं. 1 आलं, इथं 2 असतो ना. एक मिनिट इथं गोळ झाला हो. आपण इथं लिहिताना काय लिहावं लागेल आपल्याला, C/D. इथं लिहिलं तुम्ही 3/1 तर इथं 2 आहे ना, तर इथं 2 पाहिजे ना. ओके, 2 पाहिजे. म्हणजे याचा अर्थ हे तुमचं 2 आले, हे तुमचं 1 3 सोडून दिला, हे 3 2 6 आले, 1 सोडून दिला 9 आले, 1 सोडून दिला 3 आले. आता यांची बेरीज करा. तरी म्हणलं काहीतरी विसरलं आपलं. इथं गोळ झालता, इथं 2 लिहिण्याच्या ऐवजी, कारण शेजार धर्म काय आहे 2, तर याला 2 लिहिणार ना. चला मग बेरीज किती आहे टोटल बरं अशी करायला गेले की 20. काय बेरीज आहे 20, आणि त्यांची बेरीज किती आहे ॲक्च्युअल 40. म्हणजे 20 म्हणजे 40 म्हणू शकता, किंवा असं लिहितो 20 म्हणजे 40 है ना, कारण 20 म्हणजे काय 40. तर विचारलं काय दुसरी, तर 9 म्हणजे काय, 9 म्हणजे काय. याला किती न गुणलं 2 न, तर याला काय करा 2 न गुणा. मग 2 न गुणलं तर काय आलं 18. म्हणजे आपली दुसरी संख्या जी आली ती किती आली 18. दुसरी संख्या काय आली 18 आली. ओके, आलं लक्षात. चला हे घेऊत. ओके, आजचा हा लास्ट प्रश्न आहे. पाहता तुम्हाला काय दिले, A/B या 2 संख्या आहेत, त्यांचं गुणोत्तर दिले. मग आपण जर समजा ह्याला असं लिहिलं A आणि B, एकच मिनिट चला. ओके, A आणि B यांचं गुणोत्तर काय 13/17. यांचं काय 13/17. जर A मध्ये 15% आणि B मध्ये 30% वाढ झाली तर त्यांचं नवीन गुणोत्तर. सोपं आहे. कसं, आता मला सांगा A किती आहे 13. 13 मध्ये किती टक्के वाढ करायची 15%. बरं, वाढ करणं म्हणजे 115 लिहिणं, आणि त्याचे टक्के काढून टाकले म्हणजे भागिले 100 लिहिणं. मग सांगा बरं, 5 2 10, 5 3 15.
मग हे आले तुमचं 13 गुणिले 23 भागिले 100. आपल्याला गुणोत्तर कोणाचं विचारले? ए भागिले बी विचारले. केव्हा? वाढ झाल्यानंतर. मग यानं वाढ झाली तर हे काय दिसतंय? असं भागिले काय? 100. ए झालं. आता बीच्या बाबतीत बोला बरं. बीच्या बाबतीत 30% वाढ करायची. बी काय आहे? 17. 17 मध्ये 30% वाढ केली 130 भागिले काय आलं? 100. बरोबर आहे. मग आता इथं तुमचा 110 किती टक्क्यानं वाढ करायची बघा? 30% वाढ केली. मग 30%चं काय झालं? 130 झालं. बरोबर आहे. चला मग इथं तुमचं 00 कटून गेला. मग इथं काय म्हणणार? 17 × 13 भागिले काय? 17 × 13 भागिले 10 येतं. ओके. कारण त्यांचं ते गुणोत्तर काय आहे? खाली सॉरी इथं भाग द्यायचा राहिला की एकच मिनिट. वरीच भागले फक्त. इथं जे आहे संख्या इथं भाग द्या की. भाग द्यायचं राहिले. कुठं भाग द्यायचं राहिले बघा? हे हां इथं वरी 5 भाग दिले. 5 2 10 म्हणजे इथं 20 आलं ना. हे 20 राहिलं. ओके. चला आता काय करायचं? हां हे भागिले हे याला व्यस्त करायचं. 13 गुणिले 23 भागिले 20. आणि जर समजा तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर इथंच कटतंय. 13 13 कटून गेलं. 00 कटून गेलं. ओके. नसेल ना जाऊ द्या. आहे तसं यावरचं लिहिलं. खालच्याला व्यस्त करा. 10 भागिले 17 × काय? 13. 00 कटला. 13 13 कटला. वरी काय आलं? 23. खाली काय आलं? 17 2 34 म्हणजे 23 34. 23 काय? 34. ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता कुठलीही मधली. ओके. जर तुमचं कॅल्क्युलेशन क्लिअर असेल तर. आणि जर नसेल ना तर काही फरक पडणार. तेवढी एक स्टेप करा. झालं? आलं लक्षात? ओके. तर आज आपण इथे थांबूत ह्या लेक्चरला. आता जो लास्ट पोर्शन बाकी आहे ना त्याला थोडंसं लेंदी होईल. 1.5 तासाचं लेक्चर होईल. परंतु उर्वरित ते पूर्ण तुमचे मिश्रणाचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील. मिश्रणे जे चॅप्टर आहे कोणतं? ॲलिगेशन मेथड सोडून बोलतो आहे. हां ॲलिगेशन मेथडचं एक सेपरेटच घेणार आहोत. कारण ते तुम्हाला सेकडेवारी नफा तोटा ह्या गोष्टी सगळ्या झाल्यानंतर ॲलिगेशन मेथड घ्यावं लागते. कारण सरळ व्याजमध्ये लागू होते, नफा तोटामध्ये लागू होते, त्याच्यानंतर तुमचं चक्रवाढ व्याजमध्ये लागू होते आणि शेकडेवारीमध्ये लागू होते. त्याच्यामुळं ते सगळ्यात शेवटी घेणार आहोत. ओके. तर इथं थांबूत आपण. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. ओके. धन्यवाद.